ओम नमः शिवाय. शिवमहापुराण अध्याय 21. पार्थिव लिंग पूजनाचा महिमा. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, व्यास शिष्य सूतजी, तुम्ही पार्थिव लिंगाच्या पूजेविषयी आम्हाला फार चांगली माहिती सांगितलीत. आता कोणत्या कामनापूर्तीसाठी किती पार्थिव लिंगाची पूजा करावी याविषयी काही सांगा. सूत म्हणाले, महर्षींनो, पार्थिव लिंग पूजनाच्या अनुष्ठानाने मनुष्य कृतकृत्य होतो. जो पार्थिव लिंग पूजा न करता अन्य देवतांची पूजा करतो ती त्याची पूजा व दानादिक कर्मे व्यर्थच होत. कामनेला अनुसरून किती पार्थिव लिंगाची पूजा करावी तेही शास्त्राने निश्चित केलेले आहे. तितक्या पार्थिव लिंगाच्या पूजनाने अपेक्षेपेक्षा अधिक फलप्राप्ती होते. अनुष्ठानकर्त्याने आधी सांगितलेल्या विधीनुसारच शिवपूजन करावे. विद्यार्थ्याने 1000 पार्थिव लिंगे बनवून त्यांची पूजा करावी, म्हणजे इच्छित फल मिळते. धनाची इच्छा असणाऱ्याने 500, पुत्राची इच्छा असणाऱ्याने 1500 आणि वस्त्र प्रावरणाची इच्छा असणाऱ्याने 500 शिवलिंगाची पूजा करावी. मोक्षाची इच्छा करणाऱ्याने 1 कोटी, पृथ्वीची इच्छा करणाऱ्याने 1000, दयेची इच्छा करणाऱ्याने 3000, तीर्थयात्रेची इच्छा करणाऱ्याने 2000, मित्राची इच्छा करणाऱ्याने 3000 आणि वशीकरण करण्याची इच्छा असणाऱ्याने 800 शिवलिंगांची पूजा करावी. दारिद्र्य आले असता 5000 लिंगांची आणि सर्व कामना पूर्ण होण्यासाठी 10,000 लिंगांची पूजा करावी. बंधनातून सुटका होण्यासाठी 1,500, राजाचे व चोरांचे भय जाण्यासाठी 200 आणि डाकिनी इत्यादिकांचा उपद्रव जाण्यासाठी 500 शिवलिंगाची पूजा करावी. नित्यपूजा विधीमध्ये 1 लिंग पापहारी आहे, 2 लिंगे अर्थसिद्धी करणारी आहेत आणि 3 लिंगे सर्व मनोरथपूर्तीचे परमकल्याण म्हणून सांगितली आहेत. कारागृहातून सुटण्यासाठी 10,000, पुत्रप्राप्तीसाठी 55,000, कन्याप्राप्तीसाठी 10,000, अतुल ऐश्वर्य प्राप्तीसाठी 10,000 आणि शिवपद प्राप्तीसाठी 1 कोटी पार्थिव लिंगाची पूजा करावी असे विधान आहे. पार्थिव लिंगाची पूजा कोट्यावधी यज्ञांचे फल देणारी आणि कामार्थी मनुष्यांना भुक्तिमुक्ती प्रदान करणारी आहे. जो लिंगार्चन करत नाही तो दुरात्माच होय, त्याची मोठी हानी होते. कलियुगात यज्ञ, दान, व्रत, नियम, योग यांच्यापेक्षा लिंगार्चनच श्रेष्ठ असून त्यासारखे श्रेष्ठ साधन नाही असे शास्त्रांचे निश्चित म्हणणे आहे. शिवलिंगाच्या नित्यपूजनाने मनुष्य सर्व संकटातून मुक्त होऊन शिवसायुज्यता प्राप्त करतो. भवसागरातून सुखरूप तरून जाण्यासाठी लिंगपूजन हाच सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे. शिवलिंगाची वेदोक्त विधीने नित्यपूजा करून भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करावा. महर्षींनो, लिंगाचे उत्तम, मध्यम आणि अधम म्हणजेच निकृष्ट असे 3 प्रकार आहेत. 4 अंगुळे उंच, वेदीने युक्त आणि मनोहर दिसणाऱ्या लिंगाला उत्तम लिंग म्हणतात. त्याच्या निम्म्या उंचीचे मध्यम आणि त्याच्या पाव उंचीचे अधमलिंग होय. जो श्रद्धाभक्तीने अनेक लिंगांची पूजा करतो त्याच्या सर्व अभिष्ट कामना पूर्ण होतात. लिंगाची आराधना करणे यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही असे 4ही वेद एकमुखाने सांगतात. लिंगाचे अर्चन केल्यामुळे स्थावर जंगमात्मक सर्व जगाची पूजा केल्यासारखे आहे. अज्ञानाने आंधळे झालेले, संसारातच मग्न असलेले आणि विषयासक्त चित्त असलेले अशा सर्वांना तारून नेण्यास लिंगार्चन हेच एकमात्र साधन आहे. हरी, ब्रह्मा, देवता, मुनी, यक्ष, राक्षस, गंधर्व, चारण, सिद्ध, दैत्य, दानव, शेष, गरुड, पक्षी, प्रजापती, मनु, किन्नर आणि नर यांनी सर्वार्थ साधक लिंगाची महाभक्तीने पूजा करूनच
आपल्या कामना पूर्ण करून घेतल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सर्व वर्णाचे लोक शिवलिंगाचे आदरपूर्वक पूजन करतात. फार काय सांगू, सर्व जातीच्या लोकांना आणि स्त्रियांनाही शिवलिंगाच्या पूजेचा अधिकार आहे. वेदज्ञ ब्राह्मणांनी वैदिक पद्धतीनेच शिवलिंगाची पूजा करावी असे भगवान शिवजींनी स्वतः सांगितले आहे. अन्य लोकांनी वैदिक पद्धतीने पूजा करण्याची संमती नाही. जो मनुष्य वेद आणि स्मृतींमध्ये सांगितलेल्या सत्कर्माविषयी श्रद्धा बाळगत नाही, त्यांची अवहेलना करून दुसऱ्याच कर्माचा अवलंब करतो, त्याचे मनोरथ कधीच सफल होत नाहीत. शिवजींचे विधिपूर्वक पूजन केल्यावर त्यांच्या जगन्मयी 8 मूर्तींचे तेथेच पूजन करावे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि यजमान या त्यांच्या 8 मूर्ती पूजनीय आहेत. यांच्या समवेत त्यांच्या शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव आणि पशुपती या मूर्तींचेही पूजन करावे. त्यानंतर शिवजींच्या परिवाराचे ईशान, नंदी, चंड, महाकाल, भृंगी, वृष, स्कंद, कपर्दीश्वर, सोम आणि शुक्र या क्रमाने चंदन, अक्षता आणि बिल्वपत्र वाहून पूजन करावे. मग भगवान शिवजींसमोर वीरभद्राचे आणि मागील बाजूस कीर्तिमुखाचे पूजन करून 11 रुद्रांची विधिपूर्वक पूजा करावी. तत्पश्चात पंचाक्षर मंत्राचा जप, शतरुद्रीय पाठ, नानाविध स्तुती स्तोत्रांचा पाठ आणि शिवपंचांग पाठ करावा. शिवप्रभूंना प्रदक्षिणा व नमस्कार करून शिवलिंगाचे विसर्जन करावे. अशा प्रकारे मी तुम्हाला शिवपूजनाचा संपूर्ण विधी आदरपूर्वक वर्णन करून सांगितला आहे. आता मी तुम्हाला उपयुक्त माहिती सांगतो. रात्रसमयी करावयाची सर्व देवकार्ये उत्तराभिमुख बसूनच करावीत. शिवपूजनही उत्तरेकडे तोंड करूनच करावे. ज्या स्थानी शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे तेथील पूर्व दिशा शिवजींच्या समोर येत असल्याने तेथे बसू नये. उत्तरेला शिवजींचे वामांग असते. तेथे शक्तिस्वरूप उमादेवी विराजमान असल्याने उत्तरेला बसू नये. पश्चिमेला शिवजींचा पृष्ठभाग असतो आणि पाठीमागून पूजा करणे योग्य नसल्यामुळे तेथे बसू नये. म्हणून दक्षिणेला उत्तराभिमुख बसून शिवपूजन करणे हेच ग्राह्य आहे. विद्वान मनुष्याने व शिवोपासकाने भस्माचा त्रिपुंड लावून आणि रुद्राक्षाची माळ, बिल्वपत्रे आदी साधन सामग्री घेऊनच शिवपूजन करावे. भस्म मिळाले नाही तर भाळावर मातीनेच त्रिपुंड काढावा. अध्याय 21 समाप्त. ओम नमः शिवाय.